श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण गाड्यावर मिळते तशी अगदी मलाई कुल्फी घरी बनवणार आहे. तुम्ही बघू शकता आपली कुल्फी किती मस्त बनलेली आहे. एकदम रवाळ आणि अगदी गाड्यावर मिळते तशीच बनलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेले, त्यामध्ये 12 काजू आणि 12 बदाम घेतलेले आहेत. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला झाकण लावून ते आपण फिरवून घ्यायचं आहे. त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची. दुसरीकडे आपण गॅसवर भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे आणि ते चमच्याने चांगले हलवून घ्यायचे. त्यानंतर इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. त्यामधलं थोडंसं दूध आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप आपण इथे मिल्क पावडर वापरलेली आहे आणि ही चमच्याने व्यवस्थित दुधामध्ये एकत्रित करून घ्यायची आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आता आपली मिल्क पावडर एकत्रित झालेली आहे. त्यानंतर आपण गॅसवर साखर ठेवलेली ते व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. बाजारातनं विकत जर कॅरेमेल आणलं तर ते खूप महाग असतं, म्हणून आपण घरच्या घरी हे कॅरेमेल तयार करायचं आहे. आणि अगदी पौष्टिक आणि हेल्दी अशी ही आपली मलाई कुल्फी तयार होते. विकतच्या कुल्फीपेक्षा कितीतरी पटीने ही पौष्टिक अशी तयार होते. आता तुम्ही बघू शकता साखर आपली वितळायला लागलेली आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तुम्ही ही कुल्फी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ती. आता आपला कॅरेमेल तयार झालेला आहे. बघू शकता साखर चांगली विरघळलेली आहे. अजून 1 ते 2 मिनटं आपण हे चांगलं व्यवस्थित हे करायचे. जास्त गडद कलर येऊन द्यायचा नाही. आता कॅरेमेल तयार झालेलं, गॅस बारीक केलेला आहे आणि त्यामध्येच आपण आता हे दूध ओतायचं आहे, घालून घ्यायचं आहे. दूध ओतल्यानंतर तुम्ही बघू शकता कॅरेमेल आपलं कठीण झालेलं आहे, पण काही नाही, जसं जसं दूध गरम होईल तसं तसं वितळेल हे कॅरेमेल, म्हणजे विरघळेल. गॅस आता पुन्हा आपण मोठा करायचा आहे. तुम्ही बघू शकता दुधाचा रंग बदललेला आहे. कॅरेमेल वितळत आहे, दुधामध्ये विरघळलेला आहे. आता दुधाला चांगली उकळी आलेली आहे. तर साईडला जी मलाई तयार होईल ते आपण दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे चमच्याने. त्यानंतर आपण इथे बदाम आणि काजूची पावडर केलेली ती त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चमच्याने व्यवस्थित एकत्रित करून घ्यायची आहे. सतत ते मिक्स करायचं आहे. साईडला जी साई साठेल तीही आपण मध्यभागी घेऊन दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपण मिल्क पावडर आणि दुधाचं जे मिश्रण तयार केलेलं ते त्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे. आता हे दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे. एकदम दाटसर घट्ट असं होईपर्यंत आपण हे उकळायचं आहे मीडियम गॅसवर. अगदी अर्ध होईपर्यंत हे चांगलं आपण सतत मिक्स करत उकळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा दूध आपलं कमी झालेलं आहे. अजूनही थोडा वेळ आपण हे असंच मिक्स करत गॅसवर ठेवायचं आहे. व तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेलची पावडरही घालू शकता. आता तुम्ही बघू शकता आपलं एकदम परफेक्ट दूध आटून झालेलं आहे हे मिश्रण. आता हे थंड होऊन द्यायचं आहे. त्यानंतर इथे मी यूज अँड थ्रोवाले चहाचे कप घेतलेले आहेत. त्यामध्ये मी कुल्फी सेट करणार आहे. त्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे या पद्धतीने.
त्यानंतर ह्याला व्यवस्थित सिल्वर फॉईल पेपरने पॅक करायचं आहे. जर तो नसेल तर तुम्ही बटर पेपर येतो त्याच्यानेही हे पॅक करू शकता आणि वरून रबर लावायचं आहे. त्यानंतर थोडंसं मिश्रण राहिलेलं एक्स्ट्रा ते मी फुलपत्रामध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे. त्याला हे सिल्वर फॉईल पेपरने पॅक करणार आहे वरून. पुन्हा थोडंसं मध्यभागी काप लावून त्यामध्ये ही आईस्क्रीम स्टिक उभी करणार आहे. या पद्धतीने आपले सर्व कुल्फी सेट करण्यासाठी ठेवणार आहे फ्रीजरला 7 ते 8 तास. 7 ते 8 तासानंतर पुन्हा मी फ्रीजरमधनं काढून तुम्हाला दाखवते. आता आपली कुल्फी सेट झालेली आहे. या पद्धतीने त्याचं सिल्वर फॉईल पेपर काढून घ्यायचं आहे. हाताने थोडंसं हे रफ करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि अगदी अलगद असं हे कुल्फी आपण डिमोल्ड करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता की ते मस्त आपली कुल्फी तयार झालेली आहे. दुसरीही मी तुम्हाला काढून दाखवत आहे. एकदम परफेक्ट असे आपल्या कुल्फ्या सेट झालेल्या आहेत आणि एकदम दाणेदार अशा तयार झालेल्या आहेत. अगदी गाड्यावर मिळतात तशाच. रेसिपी आवडली असेल तर आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही. वाट कोणाची बघताय करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू.